इधर आया मारते नहीं इधर क्या बोला क्या कुछ मराठी सांगा काल काय झालं सुगाली देता नाही सर तू मराठी बोलतो की नाही जी बोलता मराठी येते की नहीं तुला मराठी नहीं बोलता क्या बोलता जी नहीं क्यों बोला फिर जी ये बात कहाँ बोले। नमस्कार, मैं प्रियंका बनिया और आप देख रहे हैं प्रथम न्यूज। दोस्तों, आप सभी को पता होगा पूरे महाराष्ट्र में कई महीनों से मराठी और हिंदी भाषा को लेकर जो विवाद चलता हुआ नजर आ रहा है, यही विवाद फिर एक बार नांदेड़ में भी होता हुआ नजर आ रहा है। दोस्तों, मैं आप सभी को बता दूं, नांदेड़ के सेंट्रल बस स्टॉप के बाजू में ही एक सार्वजनिक शौचालय के कर्मचारी ने मराठी भाषी का अपमान किया। इसी के बाद ही जो है महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ता उस सार्वजनिक शौचालय में पहुंचे और साथ ही साथ वहां के जो कर्मचारी है उनको जो है थप्पड़ लगाया। और साथ ही साथ मैं आपको बता दूं, उन्होंने उस कर्मचारी से महाराष्ट्र निर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे और मराठी जनता के प्रति माफी भी मांगने कही। आइए देखते हैं ये वीडियो जो सोशल मीडिया पर बड़ी तेजी से वायरल होता हुआ नजर आ रहा है। ये तर नांदेड बस स्थानकला आहे आणि हे जे इसम आहेत ते लघवीसाठी 5 रुपये मागत आहेत। आता यांची कंप्लेंट करणारच आहे मी, पण तुमचं नाव काय? नाम सांगा। नाम बदल खुद नहीं ना, तुम्हारा कंप्लेंट हो जाएगा। तुम पैसे ले रहे ना, एक नंबर का एक नंबर के लिए पैसा ले रहे हैं तुम। करता मैं क्या करता तू पहले मराठी बोल, तू पहले मराठी बोल। क्या नहीं बोला तो क्या करेगा? तू पहले करेगा? हाँ ठीक है ना, क्या करेगा बताएंगा ना, क्या करेगा? बताएंगा मैं क्या करने का। ठीक है, कोई बात नहीं। तू मराठी बोलत नाही ना, ठीक आहे, तू मराठी बोलत नाही ना, करतो काहीतरी। तू मराठी बोलत नाही ना, तू मराठी हे लेडीज आहे यांच्याकडून 5 रुपये घ्यायला आहे, सूटचे 5 रुपये घ्यायला। मराठी बोलत लेडीजचे 5 रुपये ठीक आहे, आणि मराठी बोलत नाही म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही। फ्री नाही आहे हे मुत्रीघर महिलांसाठी फ्री आहे का नाही आहे? आणि ते कसं काय 5 रुपये द्यायला कोण आहे ते? उद्या तर मी कंप्लेंट करणार त्याच्यावर। आणि मराठीमध्ये बोलत नाही म्हणला, हिंदीमध्ये बोलणार म्हणला, तुमच्याकडे काय होते ते करा म्हणला। हा, त्याला मी उद्या राज ठाकरेचा दणका दाखवतो काय आहे ते। आणि तुम्ही सांगा मला फ्री आहे की नाही महिलांसाठी? एक तर लहान लहान लेकर आहेत आणि महिलांसाठी फ्री, ते हरामखोर कोण आहे त्याला? चला तुम्ही कोण आहे, चला त्याला राज ठाकरे दणका दाखवतो काय आहे ते, कसं राहते ते मराठी इथं येऊन मराठी बोलत नाही। कुठला होय ते कुठला होय? काय करते एवढ्या भानगडी करते, रात्रीचे 9:30 वाजले। फ्री आहे की नाही? मुत्रीघर फ्री आहे ना बायासाठी, लेकरासाठी मुत्री आम्हाला काय माहित नाही। हा ठीक आहे ना, काय हरकत, तुम्हाला माहित नाही ना, ठीक आहे ना, काय हरकत नाही। उद्या आम्ही इथं फ्री आहे न आहे, मराठी बोलते न बोलते, त्याला सांगतो उद्या कसं राहते ते। बोलवा पडता बाथरूम वाल्याला। एक तर 9:30 वाजले, महिलांना इथं तिथं लाईट सुद्धा नाही तिथे। आणि ते महिलांसाठी 5-5 रुपये घ्या। इधर आया मारते नहीं इधर क्या बोला क्या कुछ मराठी सांगा काल काय सुगाली देता नहीं सर तू मराठी बोलतो की नहीं जी बोलता मराठी येते की नहीं तुला मराठी नहीं बोलता क्या बोलता जी नहीं क्यों बोला फिर जी ये बात कहाँ बोले। मराठी आती नहीं प्रेमान प्यार से अगर बोलते तो छोड़ देते ना हम। कैलाश अगर मल्ला असता मेरे को मराठी नहीं आती, मैं सीख रहा तो देखो आते थे क्या हम? हाँ, इतनी दादागिरी, इतनी वीडियो में बहुत इतनी मस्ती आली करे तुला बाहेर मारते नहीं, आप कोई नहीं मारता। जिस विश्वास को इसको बोला वो विश्वास पर तू इसको पहले मारेगा, खाली इसको माफी मांग रहा है। तुम्हारा विश्वास करना मराठी बोल मैं बुलाता ना, ज्या विश्वासात तू आम्हाला बोलला ते विश्वास आमच्यावर ठेवू, आम्ही आता मारत नाही। माफी माग मराठीतून आपण शिकवलेला मराठी। मामा पाय पडू, पाय पडू मामा मारते नहीं आप, लेके चलो ना, तुम चलो बुला चलो मैं बुला के लिया, कैसे अच्छी नहीं। आओ भैया,
पण आपल्यापाशी एक प्रश्न सुरेश बाबू, त्याला मराठीत सांगा माफीच. इकडे इकडे मराठी येत नाही मी मराठी माणसाची माफी मागतो. माणसाची माफी मागतो. मी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची माफी मागतो. मी राजसाहेबांची माफी मागतो. याच्यानंतर चूक होणार नाही, पण याच्यानंतर माझ्याकडून अशी चूक होणार नाही. मराठी शिकशील ना? शिकतो की नाही? दमादमानं शिक. आता नंतर जर आडमुठ बोलला कोणाला तर लई मार्ग बोलायचं नाही. दोस्तों, जैसे कि आपने देखा किस प्रकार नांदेड़ के सार्वजनिक शौचालय के कर्मचारी के ऊपर महाराष्ट्र निर्माण सेना के कार्यकर्ताओं ने मारपीट की और जिस तरीके से सार्वजनिक शौचालय के कर्मचारी ने महाराष्ट्र निर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे और मराठी जनता के प्रति माफी भी मांगी। और अब ये देखने वाली बात होगी कि कब पूरे महाराष्ट्र में हिंदी और मराठी भाषा विवाद खत्म होगा और साथ ही साथ कब तक जो है ऐसे ही महाराष्ट्र निर्माण सेना के कार्यकर्ता संविधान को जो है अपने हाथों में लेते रहेगी, ये भी देखने वाली बात होगी। इस पूरी खबर से आपको क्या लगता है हमें जरूर कमेंट करके बताइए और देखते रहिए प्रथम न्याय।